लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊ नका, बॉयकॉट लालबागचा राजा, कारण तो आता सामान्य जनतेचा राजा राहिलेला नाही, तो आता पैशाचा, नेत्यांचा, सेलिब्रिटीजचा राजा झाला आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भक्त येतात, पण नेते, उद्योगपती तर काही सेलिब्रिटीजना VIP दर्शन मिळतं, तर सामान्य जनतेला 12 ते 24 तास, कधी कधी तर 2-2 दिवस रांगेत तात्काळत उभं राहावं लागतं। तिथलं मॅनेजमेंट इतकं वाईट आहे की VIPच्या दर्शनासाठी सामान्य जी लाईन आहे ती थांबवून ठेवली जाते। लालबागच्या राजाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांची देणगी मिळते, पण ते पैसे कुठे जातात हे सामान्य माणसाला कधीच सांगितलं जात नाही। गेल्या वर्षी व्हायरल झालेला हा व्हिडिओ पहा। सामान्य भक्तांना कसं ढकललं जातंय, मग ते वृद्ध असोत, लहान मुलं असोत किंवा मग गरोदर स्त्रिया। अनेकदा तर भक्तांचे कपडे फाटतात, त्या जखमी सुद्धा होतात। तेच दुसरीकडे एक VIP लाईन आहे, त्यामध्ये फोटो सेशनसाठी त्यांना वेळ मिळतोय, सेल्फी काढण्यासाठी वेळ मिळतोय। हा भेदभाव पाहून बाप्पांना तरी आवडत असेल का? तुम्हीच विचार करा। मूर्ती बदलली म्हणजे देवाची किमया बदलत नसते, त्यामुळे तुमच्या आजूबाजूलाच कुठं गणेशोत्सव असेल, गणेश मंडळ असेल तर तिथे जाऊन बाप्पांचे दर्शन घ्या आणि ह्या VIP कल्चरला मोडून काढा।